औद्योगिक क्रांती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मते औद्योगिक क्रांती पूर्णपणे शांततेने झाली, तिचे परिणाम दूरवर आणि खोलवर झाले आणि जगाच्या इतिहासातील ज्ञात अशा कोणत्याही घटनेला झाला नाही इतका मोठा परिणाम जागतिक जीवनावर या क्रांतीचा झाला. 18व्या शतकातील प्रबळ व प्रगत आर्थिक व तांत्रिक विकासामुळे अभ्युदय झालेल्या उदयायावत उद्योगवादास औद्योगिक क्रांती असे संबोधले जाते. औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग ॲनिल्ड टॉयनबी याने सर्वप्रथम प्रचलित केला. औद्योगिक क्रांती हा काही एखाद्या उठाव नव्हता किंवा अचानक उद्भवलेला बदलही नव्हता. तो मुख्यतः उत्पादनाच्या पद्धतीतील बदल होता की ज्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत बदलांना चालना मिळाली. सर्वसाधारणपणे 1750 ते 1850 असा शतकभराचा कालखंड हा क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. या कालखंडातील वैज्ञानिकांची कामगिरी अर्थपूर्ण होती. त्यांनी नवीन यंत्रे आणि तंत्रे निर्माण केली. त्यातून यंत्रयुग सुरू झाले. जुन्या अवजारांची जागा नवीन यंत्रांनी घेतली. मनुष्य शक्ती व प्राण्यांची शक्ती यांच्याऐवजी बाष्पशक्ती, विद्युत शक्तीचा वापर सुरू झाला. घरगुती उद्योगाची जागा शहरातील कारखान्यांनी घेतली. अधिक वेगाने प्रचंड प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. भांडवलशाहीचा उदय. 15व्या शतकाच्या अखेरीस युरोपातील दर्यावर्दींनी नव्या सागरी मार्गाचे शोध लावले आणि व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या दुकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातून भागभांडवल असणाऱ्या व्यापारी कंपन्यांचा उदय झाला. पूर्वेकडील देशांशी होणारा व्यापार किफायतशीर असल्यामुळे अनेक कंपन्या युरोपात निर्माण झाल्या. उदाहरणार्थ पूर्व भारत कंपनी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपातील देशातील विशेषतः इंग्लंडमधील धनसंचय वाढीस लागला. अशा प्रकारे युरोपातील भांडवलशाहीच्या अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली. युरोपीय व्यापारी पूर्वेकडील देशांकडून मसाल्याचे पदार्थ, उंची कापड, लाकडी वस्तू, हस्तिदंत, अत्तरे इत्यादी वस्तू विकत घेत. त्याच्या मोबदल्यात स्वतःच्या देशातील फारच थोड्या वस्तू या व्यापाऱ्यांना पूर्वेकडील देशांना विकता येत असत. कारण पूर्वेकडील देशांमध्ये विकता येणाऱ्या फारच थोड्या वस्तूंचे उत्पादन युरोपियन देशांमध्ये होत असे. त्यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना सोने, चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू पूर्वेकडील व्यापाऱ्यांना देऊन माल खरेदी करावा लागत असे. युरोपमधून पूर्वेकडील देशांकडे सोन्या चांदीचा ओघ सुरू झाला. हा ओघ रोखण्यासाठी युरोपीय व्यापारी विविध उपाय योजू लागले. पूर्वेकडील बाजारपेठांमधून वस्तू विकत घेऊन त्या अधिक नफ्याने युरोप वगळता अन्य भागात विकण्यास त्यांनी सुरुवात केली. काही वेळा हे व्यापारी एका देशातील माल दुसऱ्या देशात विकून त्या पैशांमधून आपल्याला लागणारा आवश्यक माल विकत घेत. उदाहरणार्थ काही वेळा इंग्रज व्यापारी भारतात माल विकत घेत. ते कापड इंडोनेशियामध्ये विकून त्या पैशांमधून मसाल्यांचे पदार्थ विकत घेत. हे पदार्थ आपल्या देशामध्ये नेऊन विकत असत. या व्यवहारात त्यांना अमाप नफा मिळत असे. आपल्या व्यापाराच्या वाढीसाठी युरोपीय व्यापारी पूर्वेकडील राज्यकर्त्यांना भेटप्रसंगी नजराणे व शस्त्रास्त्रे देत असत. त्या मोबदल्यात व्यापारासाठी सवलती मिळवत असत. उदाहरणार्थ कर व जकाती माफ करून घेत. त्यामुळे त्यांच्या व्यापारातील नफा वाढू लागला. युरोपीय व्यापारी गावोगावी हिंडून स्वस्तात माल खरेदी करत असत. या व्यापारातील नफ्यामुळे विशेषतः इंग्लंड आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ लागला.
औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडमधील प्रारंभ. औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेत इंग्लंडने फ्रान्सचा पाडाव केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराला फ्रेंच स्पर्धेचा धोका उरला नाही. इंग्रजी सत्ताही भारतातील एक राजकीय सत्ता बनली. कंपनीने भारतातून प्रचंड संपत्ती मायदेशी पाठवली. त्याचप्रमाणे अमेरिकेतील वसाहतींमधून इंग्लंडला अमाप नफा व लूट मिळाली. इंग्लंडने वसाहतींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून भरपूर प्रमाणात संपत्ती मिळवली. या संपत्तीचा वापर इंग्लंडने आपल्या औद्योगिक विकासासाठी केला. काही इतिहासकारांच्या मते भारताच्या भांडवलावर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची उभारणी झाली. या सुमारास इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक प्रगती सुरू झाली. इंग्लंडमधील उत्साही, धाडसी, कल्पक संशोधकांनी विविध शोध लावले. नवीन यंत्रे तयार केली. उदाहरणार्थ जेम्स वॅटचा बाष्पयंत्राचा शोध. इंग्लंडमध्ये प्रशासक आणि धनाढ्य व्यापारी वर्गाने प्रोत्साहन दिले. याच्या जोरावर संशोधकांनी इंग्लंडचे आर्थिक जीवन बदलून टाकले. त्यामध्ये बरेच लोककलाकार, कारागीर व बुद्धिजीवी होते. त्यामुळे इंग्लंडमधील कारखानदारीसाठी लागणारा मजूर वर्ग स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध झाला. त्यामुळे इंग्लंडला औद्योगिक प्रगती करता आली. इंग्लंडने अनेक राष्ट्रात वसाहती स्थापन केल्या होत्या. या वसाहतीतून त्यांना कच्चा माल स्वस्त दरात मिळे व तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी वसाहती या हक्काच्या बाजारपेठा होत्या. इंग्लंड हे युरोपमधील प्रमुख नाविक राष्ट्र होते. इंग्लंडच्या आरमारी सामर्थ्यामुळे नेपोलियनला इंग्लंडची नाकेबंदी करता आली नाही. इंग्लंडमधून पक्का माल विकत न घेण्याचे नेपोलियनचे धोरण इंग्लंडच्या पथ्यावर पडले. इंग्लंडमधील राजकीय व आर्थिक स्थिरता, कार्यक्षम सरकार, सरकारचे व्यापार व उद्योगधंद्याच्या विकासासाठी पूरक असलेले धोरण. व्यक्ती स्वातंत्र्य. लोकांना असलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळे लोकांनी स्वतंत्र बुद्धीने आपल्या इच्छेनुसार आपापली क्षेत्रे निवडून प्रगती केली. ही बाब इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीस पोषक ठरली. नैसर्गिक अनुकूलता. औद्योगिकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रे व कारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजे व दगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामुग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले. कापड व्यवसाय व व्यापार हे इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होते. 16व्या शतकाच्या मध्यापासून इंग्लंडमधील हवामान हे कापड व्यवसायाला अनुकूल होते. इंग्लंडच्या अमेरिकेतील वसाहतीमधून लांब धाग्याच्या कापसाचा पुरवठा इंग्लंडला सहजपणे होत होता. औद्योगिक क्रांतीचा प्रसार. इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली. उदाहरणार्थ इंग्लंडनंतर फ्रान्स व जर्मनीत ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. हॉलंड, बेल्जियम, स्पेन या देशात औद्योगिकरणास सुरुवात होऊन तेथे औद्योगिकरणाचा वेग चांगलाच वाढला. तसेच अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. रशियात औद्योगिक क्रांतीचा प्रसार उशिरा झाला. आशिया खंडात ही क्रांती प्रथम जपान या देशात आली. जपानने पोलाद, यंत्रे, रसायन उद्योगाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली. आज औद्योगिक क्रांती साऱ्या जगभर जाऊन पोहोचली. औद्योगिक क्रांतीचे परिणाम. औद्योगिक क्रांतीचे इष्ट परिणाम. औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारीचा उदय झाला.
1. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणे शक्य झाले. उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्व लोकांना जीवनोपयोगी वस्तू स्वस्तात मिळू लागल्या. विविध वस्तू व स्वस्त भाव यामुळे सर्वसामान्य जनतेचे राहणीमान सुधारण्यास मदत झाली. 2. औद्योगिकरण झालेल्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली. 3. औद्योगिक क्रांतीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. जग एकच बाजारपेठ झाल्यामुळे कोणताही माल कोठेही मिळू लागला. त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याची भावना वाढीस लागली. हे विश्वची माझे घर ही कल्पना दृढ झाली. 4. औद्योगिक राष्ट्रात कामगारांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी कामगार चळवळी सुरू झाल्या. कामगारांनी आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी कामगार संघटना स्थापन केल्या. उद्योगपती व कामगार संघटना यांच्यामधील संघर्ष वाढू लागला. 5. औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची वाढ झाली. सुशिक्षित नागरी लोकसंख्येत वाढ झाली. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली. त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स सारख्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्थेला बळकटी आली. 6. औद्योगिक क्रांतीमुळे नवीन शहरे उदयास आली. शहरे व्यापाराची व उद्योगधंद्याची केंद्रे बनली. खेड्यातील लोक रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे जाऊ लागले. शहरातील लोकसंख्या भरमसाठ वाढली. 7. औद्योगिक क्रांतीला निसर्गाचे वर्चस्व आहे. परंपरागत धार्मिक व्याख्या आणि अंधश्रद्धेला समाजामध्ये स्थान नाही. 8. औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन सुधारले. कला व सांस्कृतिक आविष्कारांमध्ये सामान्य माणसांच्या जीवनाचे पडसाद उमटले. लघुकथा व कादंबरी या नव्या वाङ्मयीन प्रकाराच्या उदयामुळे वाङ्मय अधिक समृद्ध झाले. चित्रकलेत सामान्य माणसाचे जीवन वास्तवाने चितारले जाऊ लागले. 9. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनात प्रगती घडून आली. लोकांचा एकमेकांशी जलद गतीने संपर्क होऊ लागला. 10. औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने श्रमाची बचत झाली. अन्नधान्याचे उत्पादन वाढले. औद्योगिक क्रांतीचे अनिष्ट परिणाम. 1. औद्योगिक क्रांतीमुळे सामान्य लोकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. यंत्रामुळे घरगुती उद्योग बंद पडले. अनेक कारागीर बेकार झाले. मागणीपेक्षा कामगारांचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा फायदा भांडवलदारांनी घेतला. कमी वेतनात जास्त वेळ कामगारांना राबवून घेतले जाऊ लागले. पुरुष कामगारांपेक्षा स्त्री कामगारांना व मुलांना कमी पगार दिला जाई. 2. कामगारांच्या कुटुंबातील स्त्रिया आणि मुले यांना देखील पोटाकरता कारखान्यात काम करणे भाग पडे. सर्वजण अतिश्रमाने थकून जात. त्यामुळे कौटुंबिक जीवनातील आनंद पूर्णपणे नष्ट झाला. खेड्यातून अनेक लोकांना रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करावे लागल्याने एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला. 3. औद्योगिक क्रांतीमुळे उदयास आलेल्या कारखानदारीत कामगार हा जणू यंत्राचा एक भाग बनला. एखादी वस्तू पूर्णपणे आपण तयार केली असा जो पूर्वी त्याला आनंद घेता येत असे, तो या पद्धतीत नाहीसा झाला. त्याचे जीवन नीरस व यंत्रासारखे झाले. 4. औद्योगिकरण झालेल्या युरोपियन राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. त्यांनी आशिया, आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथील अनेक राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. साम्राज्यवादी राष्ट्रांनी या राष्ट्रांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केले. साम्राज्यवादी राष्ट्रे श्रीमंत बनली. 5. धर्मप्रसार. साम्राज्यवादी राष्ट्रांनी
वसाहतींमध्ये दहशतीच्या जोरावर धर्मप्रसार केला. यातूनच जागतिक महायुद्धास आमंत्रण मिळाले. 6. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या वसाहती स्थापन करण्याच्या स्पर्धेतून साम्राज्यवादी राष्ट्रात संघर्ष होऊ लागले. 7. औद्योगिक क्रांतीमुळे नव्या शहरांमधून विविध नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या. खेड्यातून शहरांकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. शहरांची लोकसंख्या वाढल्यामुळे जागेची टंचाई, अपुरा पाणी पुरवठा, अपुऱ्या सोयी यासारखे प्रश्न उद्भवले. अनारोग्य, गलिच्छ वस्त्या, प्रदूषण यामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली. 8. औद्योगिक क्रांतीनंतर राष्ट्रांचे एकमेकांचे परावलंबन वाढले. उदाहरणार्थ, इंग्लंड अमेरिकेतून कापूस, कॅनडातून गहू यासारख्या जीवनावश्यक वस्तू मागवत असे. औद्योगिक क्रांतीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम. औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारी उदयास आली. कारखानदारीमुळे जलप्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण घडून आले. हवेच्या प्रदूषणामुळे लोकांना श्वसनांचे विकार जडले. काही कारखान्यातून विषारी वायूंची गळती होऊन अनेक माणसे मृत्युमुखी पडली, विकलांग झाली. कारखान्यातून व शहरातून सोडलेले सांडपाणी नद्या, नाले, समुद्राच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले. त्यातून लोकांना अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ आणि अर्धांगवायू यासारखे आजार होऊ लागले. जलचर प्राणी व जलवनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले. शहरे व कारखान्यांच्या वाढीतून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला. डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, हिवताप यासारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. दरवर्षी अनेकांना प्राण गमवावे लागतात. कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या ज्वालाग्राही पदार्थांचे स्फोट होऊन जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर घडून येते. औद्योगिक उत्पादन वाढीसाठी अणुऊर्जा वापरली जाते. अणुभट्ट्यातून किरणोत्सर्गाची गळती झाल्यास त्याचे मानवी शरीरावर वाईट परिणाम घडून येतात. शहरातील वाहने आणि कारखान्यातील यंत्रांच्या आवाजातून ध्वनी प्रदूषण होते. त्यातून अनेक लोकांना बहिरेपणा येतो. औद्योगिकरणाच्या विकासासाठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. याची टंचाई भविष्यात निर्माण होण्याचा धोका आहे. औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. शेती उपयुक्त जमीन व शेतीचे पाणी वापरल्यामुळे शेतजमिनीचे क्षेत्र कमी होऊ लागले. पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलने होऊन समाजात संघर्षाचे वातावरण निर्माण होते. औद्योगिक क्रांतीचा समाजावर वाईट परिणाम झाला. औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात वैज्ञानिकांनी लावलेले विविध शोध. वैज्ञानिक शोध: जॉन के, धावता धोटा, जेम्स हरग्रिव्ज, स्पिनिंग जेनी, रिचर्ड आर्कराइट, वॉटर फ्रेम, सॅम्युअल क्रॉम्प्टन, म्यूल, एडमंड कार्टराइट, यंत्रमाग म्हणजेच पॉवरलूम, जेम्स वॅट, बाष्पयंत्र, जॉर्ज स्टीफन्सन्स, रेल्वे इंजिन, बेंजामिन फ्रँकलिन व फॅरेड, विद्युत शक्ती, मायकेल फॅरेड, विद्युत जनित्र म्हणजेच डायनॅमो, डेव्ही, अभयदीप म्हणजेच सुरक्षा दिवा, मोर्स, तारा यंत्र, अलेक्झांडर बेल, टेलिफोन, मार्कोनी, रेडिओ, रॉबर्ट फ्लुटन, आगबोट. औद्योगिक क्रांतीची वैशिष्ट्ये. 1. औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये घडून आली.
व नंतर तिचा प्रसार इतरत्र झाला. 2. कापड, कोळसा व लोखंड या क्षेत्रात अनेक शोध लागून त्याचा वापर पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. 3. जलशक्ती व बाष्पशक्तीच्या सहाय्याने यंत्रे चालू लागली व मानवी श्रमाची बचत झाली. 4. शेतीऐवजी यंत्र उद्योग व व्यापार यांना महत्त्व आले. 5. वाफेवर चालणारी रेल्वे व बोटी यामुळे व्यापार व वाहतुकीस गती आली. टेलिफोन, बिनतारी यंत्रणेमुळे संदेशवहन सुलभ झाले. जग अधिक जवळ आले. 6. औद्योगिक क्रांती अजून पूर्ण झालेली नाही. क्रांतीची प्रक्रिया सतत चालू आहे. म्हणून औद्योगिक क्रांती ही अव्याहतपणे चालणारी क्रांती आहे. भांडवलाची वैशिष्ट्ये. 1. खाजगी मालमत्तेचा अधिकार. 2. स्वहिताची आणि खाजगी नफ्याची प्रेरणा. 3. उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व. 4. किंमत यंत्रणा. 5. सरकारची कमीत कमी भूमिका. 6. स्वहित आणि समाजहित यातील समन्वय. 7. बचत आणि गुंतवणुकीचे स्वातंत्र्य. 8. रोजगार निवडीचे स्वातंत्र्य. 9. इंग्लंड हे जगाचा कारखाना म्हणून प्रसिद्धीस आले. 10. औद्योगिक क्रांती अजून पूर्ण झालेली नाही. क्रांतीची प्रक्रिया सतत चालू आहे. म्हणून औद्योगिक क्रांती ही अव्याहतपणे चालणारी क्रांती आहे.